महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 विभागाला सतत भेडसावत असलेल्या पाणी टंचाई समस्या विरोधात आज आमदार सुलभा गायकवाड या नागरिकांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या। यावेळी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सोबत घेऊन टंचाईग्रस्त विभागाची पाहणी केली। पाणी समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा दालनात बसून आंदोलन करेल असा सज्जड दम आमदार गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना भरलाय। आमदार सुलभा गायकवाड आणि आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना समस्याग्रस्त भागात तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आणि आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन दीर्घकालीन योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत। आज उल्हासनगर 4 मध्ये जे पाण्याची समस्या होती, आयुक्त मॅडम यांना मी घेऊन जो दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये काहीच ठिकाणी फिरणं झालं त्यांचं, त्यांना एक मीटिंग होती म्हणून जायला लागलं। पण इथे जी पाण्याची समस्या आहे ही खूप, म्हणजे मी जशी याच्यात आपल्या मार्चपासून फिरते तशी समस्या आहे इकडे, पण ती काही सॉल्व होत नाही। पण मी आता मॅडमना सांगितले की मला ह्या एरियामध्ये पाण्याची समस्या वारंवार मला बोलायला नाही लागलं पाहिजे आणि मला ह्याचं तुम्ही सोल्युशन काढून द्या। त्या निमित्ताने इथे जे पाणीचे अधिकारी आहेत त्यांनाही घेऊन मी फिरली इथे, तर ते बोलले मला आता 8 दिवसात आम्ही करून देतोय। तर ते नाही झालं तर मी नक्की या महिलांना घेऊन महापालिकेमध्ये जाऊन बसणार। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।